हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चालवत आपल्या हिमालयनच्या फर्स्ट सर्व्हिसिंगला, जे असते 500 किलोमीटरवरती. आणि आता आपलं झालेलं आहे 486 किलोमीटर. आज थोडंसं लेट झालं ॲक्च्युली, कामामुळे गाडी चालवायलाच भेटते नाही, कुठे जायलाच मिळालं नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट गणपती जवळ आले, त्यामुळे म्हटलं आज जाऊनच येतो. गाडीमध्ये तसा इश्यू काय नाही आहे, पण फर्स्ट सर्व्हिसिंग कशी मॅन्डेटरी असते, त्यामुळे म्हटलं करून घेऊया. हा थोडासा इश्यू आहे गाडीमध्ये, जास्त नाही, 1-2. म्हणजे गाडी जेव्हा स्टार्ट करतो ना, तेव्हा गाडी हाय RPMवरती स्टार्ट होते. आणि हा जो बटन आहे ना स्टार्टचा, तो असा कधी कधी मध्येच अडकतो येतो. आणि तिसरा इश्यू म्हणजे ब्रेकचा आवाज येतो. याच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये काही इश्यू नाही वाटला. तर चला मग बघूया कशी होते आपल्या बाईकची सर्व्हिसिंग आणि काय कॉस्ट येते. तसं ऑइल चेंज करतात, ऑइलची कॉस्ट येते 1000-1200 रुपये. मी ऑइल घेतलं आहे माझा स्वतःचा मोटूलचा फुल्ली सिंथेटिक, कारण रॉयल एनफिल्डचा स्वतःचा फुल्ली सिंथेटिक ऑइल येत नाही, सेमी सिंथेटिक ऑइल येते. माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं की तू हा फुल्ली सिंथेटिक ऑइल वापर हिमालयनला, त्यामुळे मी त्याच्या सजेशनवरती मोटूलचा फुल्ली सिंथेटिक ऑइल घेतलेला आहे. आणि हा ॲक्च्युली आहे ना गाडीमध्ये अजून एक इश्यू आहे, जो म्हणजे मला वाटते बहुतेक सगळ्याच हिमालयनमध्ये येतो. हा इश्यू मला यूट्यूबवरती गाडीचे रिव्ह्यूज वगैरे जेव्हा मी बघत होतो, किंवा काही यूट्यूबर्स मोठो ब्लॉगर्सना मी फॉलो करतो, त्यांचे जेव्हा मी बघितले ना व्हिडिओ, तेव्हा त्यामध्ये मला हा इश्यू आढळून आला. तो इश्यू म्हणजे गाडी 2 हात सोडले गाडीवरती तर गाडी अशी राईट साईडला जाते. तुम्हाला दाखवतो मी थांबतो, काही होते गेली, असा इश्यू येतो. तर आपण सांगूया शोरूमला, कदाचित सॉल्व होईल, नाही होईल, थोडासा होईल, बघूया काय होतं. परत एकदा दाखवतो बघा तुम्हाला. मी हात सोडले, तेव्हा हात सोडले मी असे एकदम खूपच जाते साईड. म्हणजे जर काही करायचं असेल, बाहेर कुठे गेलो का हात दुखत असतील, किंवा ग्लोव्ज वगैरे चेंज करायचं असेल, आणखी काय करायचं असेल, तर हात सोडून गाडी चालू शकत नाही. इतकी गाडी राईट साईडला ढकलली जाते. काय अलाइनमेंटचा इश्यू असेल कदाचित, म्हणून सगळ्याच गाड्यांमध्ये येतो. कंपनीने खरं तर हा इश्यू सॉल्व केला पाहिजे. इतका मोठा नाव आहे रॉयल एनफिल्ड, हा असे इश्यू आला नाही पाहिजे गाडीमध्ये. बघूया शोरूममध्ये काय म्हणतात, आपल्या सर्व्हिस सेंटरमध्ये काय म्हणतात. सॉल्व झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे, नाहीतर ठीक आहे, एवढं काय अडचण येत नाही. नॉर्मली आपण काही हात सोडून गाडी चालवत नाही, आणि चालूही नाही हात सोडून गाडी. कंपनीने इश्यू सॉल्व केला नसेल, कारण कंपनीला असंही वाटलं असेल कोण गाडी हात सोडून चालवणार आहे. पण एखादा कोणीतरी असेल यूट्यूबवर, तर ज्याने काहीतरी असंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्लोव्ह चेंज करायचं किंवा आणखी काय करत असेल, त्याने हात सोडले असतील, तेव्हा त्याची गाडी एकदम राईटला गेली असेल, तेव्हा त्याला हा इश्यू समजला असेल. ॲक्च्युली 10 वाजताच निघणार होतो, आणि काम आलं त्यामुळे खूपच उशीर झाला. 1:15 वाजले. मला तिथे पोहोचायला जवळजवळ 1:30 ते 1:45 होते. तिथून जेव्हा माझा नंबर लागेल संध्याकाळ होईल. चला मग बघ गाड्या जरा. 500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आपले फायनली. लवकरच एका लॉंग राईडला जावं आपण. बघूया कसं शक्य होतं, किती लॉंग राईडला जायला शक्य होतं ते, कारण आपली सुरुवात आहे. ॲक्च्युली म्हणजे तसं गेलो आहे, ब्लॉग वगैरे केले, त्या लांबसुद्धा नाही गेले का. बघूया. चला मग भेटूया डायरेक्ट शोरूममध्ये.
आपल्याला यायला खूप उशीर झालेला, म्हणून आपला नंबर खूप मागे होता. त्यामुळे मी आपल्या बाईकचा जॉब कार्ड तयार केला आणि बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळाला रॉयल एनफिल्डचा गरमागरम नवीन कोरा करकरीत स्टॉक. जवळजवळ 2.5 तास वाट पाहिल्यानंतर आपला नंबर आलेला आहे. आपली बाईक फक्त 500 किलोमीटर चाललेली आहे आणि तुम्ही ऑइलचा कलर बघा. आणि हा बघा ऑइल फिल्टर, तोही पूर्ण काला झालेला आहे. आणि रॉयल एनफिल्ड हा ऑइल 10,000 किलोमीटरवर चेंज करायला सजेस्ट करते. ॲक्च्युली मी फुले सिंथेटिक ऑइल घेऊन आलेलो, परंतु इथे आल्यानंतर मला समोरून सांगण्यात आलं की बाहेरून आणलेलं ऑइल आम्ही इथे टाकून देत नाही. त्यामुळे मला इथे त्यांचाच सेमी सिंथेटिक ऑइल टाकायला लागला. फायनली आपल्या बाईकची फर्स्ट सर्व्हिसिंग कंप्लीट झालेली आहे, पण मला घरी जायला उशीर झाला आहे. त्यामुळे मी पहिले घरी जातो आणि सर्व्हिस डिटेल्स आणि सर्व्हिस कॉस्ट तुम्हाला नंतर सांगतो. A few moments later. हा आहे आपल्या हिमालयन 450चा फर्स्ट सर्व्हिसचा इनवॉइस आणि आपल्याला टोटल बिल आलाय तो 3,508 रुपये प्लस 2,000 कशाचे आहेत मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट म्हणजे 30 रुपये घेतलेत त्यांनी सिरॅमिक वॅक्स, 37 रुपये घेतलेत ते ड्रेसर आहे कसला तरी, आणि क्लिन्झर त्याचे पैसे नाही लावलेत. लिक्विड गन सेमी सिंथेटिक हा जो रॉयल एनफिल्डचा ऑइल आहे तो आहे. किती अमाऊंट आहे ते पण दिसत नाही आहे बघा. आणि त्यानंतर सर्व्हिस किट 500 किलोमीटरवरती काहीतरी 250 रुपये लावलेत त्याचे. ते काय आहे ते मला काही आयडिया नाही त्याची सर्व्हिस किट. आणि काही चेंज करतानाही दिसले नाहीत, काही दिलाही नाही आहे. ठीक आहे चला असू दे. आणि खाली आहेत 108 रुपये कन्झ्युमेबल चार्जेस. असा टोटल सर्व्हिसचा म्हणजे जी फ्री सर्व्हिस असते तिचं बिल आहे 1,508 रुपये. आणि 2,000 रुपयाची आपण एक ॲक्सेसरीज लावले जी आहे हेडलाईट ग्रिल. ती बाईक घेतानाच मी लावायला सांगितलेली, पण त्यावेळेस त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे ती 2,000 रुपयाची एक बिल ॲड झाले. आणि अशी ही टोटल आहे 3,508 रुपये.